वालघोनी कल्याण परिसरातून बनतेजींचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झालेला आहे। काल सकाळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा लावून त्या ठिकाणी बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। एक भीमा कोरेगाव स्तंभाची प्रतिकृती होती, मूर्ती होती, विहार होतं, हे सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम कल्याण परिसरामध्ये झालेलं आहे। हे कुणाच्या इशाऱ्यावर झालं? खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इशाऱ्यावरती हे सगळं घडवण्यात आलेलं आहे। या 4 एकर जवळपास जागेत जवळपास 45 वर्षाची वहिवाट असलेली जागा, बुद्धभूमी असलेली जागा, आणि त्या जागेतून जाणीवपूर्वक पूल घातलेला आहे। आपण बघितलं असेल, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ, जे अधिग्रहण होतं, ज्या ज्या जमिनीतून सरकारी योजना जातात, रस्ते जातात, त्या जागा मालकांना, संस्थांना मोबदला दिला जातो। परंतु या 4 एकर मधून पूल घातलाय, आणि हा पूल घालत असताना बुद्धभूमी याचाही विचार केला नाही। आणि जरी ती जागा गेली तर त्याचं अधिग्रहण ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाचं झालं त्या धर्तीवरती करून त्यांची भरपाई असेल, पुनर्वसन असेल, भव्य वास्तू उभा करून देण्याची भूमिका असेल, ही खासदार श्रीकांत शिंदेनी घेतली नाही। खासदार श्रीकांत शिंदेचे नातेवाईक थोरवे अँड तेंडुलकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांचे नातेवाईक आहेत, हे गुत्तेदार आहेत, आणि यांना फायदा पोहोचवण्यासाठी या ठिकाणी हे कट कारस्थान करण्यात आलंय। एकीकडे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब बौद्ध कार्यक्रमात येतात, बौद्धांना असणारा आश्वासित करतात, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मंत्री म्हणून सांगतात, आणि दुसरीकडे आमच्या भिक्खूला पिटाळून लावण्याची वेळ पोलिसांमार्फत हे आणतात। हे निंदनीय, धक्कादायक आहे। राज्यामध्ये कधी अशी घटना घडली नव्हती। मी त्यांना प्रश्न विचारतोय की बौद्ध भिक्खू सोडून जर इतर कोणी असते तर तुम्ही तीच वागणूक दिली असती का? हा प्रश्न मी विचारतोय। म्हणून ही घटना अतिशय गंभीर आहे। श्रीकांत शिंदे यांनी समाजाची माफी मागावी आणि त्या ठिकाणी भव्य वास्तू दुसरीकडे निर्माण करून द्यावी, विनाकारण आमच्या समाजाचं नुकसान करू नये। मी कालच संबंधित भिक्खूंना फोनवर संवाद साधलाय, ते अतिशय मानसिक तणावात आहेत। जे चित्र मी बघितलं ते अतिशय गंभीर आहे, आणि या राज्यामध्ये बौद्धांची काय अवस्था केली आहे हे दाखवणारी ती घटना आहे। इतर धार्मिक स्थळं वाचवण्यासाठी मार्ग बदलणारी सरकार आमच्या स्थळांना, झोपडपट्ट्यांना घेरून त्या ठिकाणी रस्ते काढते। पुण्यामध्ये बघितलं असेल, मुंबईमध्ये बघितलं असेल, यांच्या सगळ्या मेट्रो ह्या झोपडपट्टीवरून गेल्यात। त्यांनी झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्या, सारख्या कोंडवड्यात समाजाला कोंडून टाकलं। त्यांचा श्वास त्या ठिकाणी गुदमरतोय, आणि हे गुदमरून जाणं आमच्या वाटेला या व्यवस्थेने आणलंय। आज आमचं 4 एकरचं बौद्ध धम्मभूमी त्या ठिकाणी अस्तित्वात होती, ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली। याला सर्वस्वी खासदार त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबाबदार आहेत। त्यांनी बौद्ध समाजाची माफी मागावी। आपल्या नातेवाईकाला फायदा पोहोचवण्यासाठी केलेलं हे कट मी निषेधार्ह समजतो, आणि सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दखल घेऊन बौद्ध भिक्खूंना बोलून त्यांचा सन्मान करून त्यांना पर्यायी भव्य वास्तू निर्माण करून द्यावी, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। काल जे काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दमदाटी केली आमच्या धर्मगुरूला, त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। अशा पद्धतीने समाजाला विश्वासात न घेता, भिक्खू संघाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी ही घटना घडवणं दुर्दैवी आणि निंदनीय। याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही। अपेक्षा करतो खासदार श्रीकांत शिंदे
एकनाथ शिंदे हे तात्काळ भिक्खू संघाची भेट घेऊन त्यांना पर्यायी जागा देतील. जर का हे अशाच पद्धतीने गळ्यात घालण्याचं काम केलं, घशात घालण्याचं काम केलं, तर याचे परिणाम सुद्धा वाईट होतील. राज्यभर आंदोलन केले जातील. या आधी सुद्धा अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. बरंचसं बुद्ध विहाराचं त्या ठिकाणच्या धम्मभूमीचं नुकसान केलं. भिक्खू संघ अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे केला आणि आयोगाने महानगरपालिकेला पत्र पाठवून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. ती जुनी नुकसान भरपाई तर दिलीच नाही, पण काल होतं नव्हतं ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलं. ज्या पद्धतीने भिक्खू संघ पळतोय, व्याकुळ होतोय, अक्षरशः रडतोय, हे चित्र अतिशय उद्विग्न करणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या घटनेकडे राज्य सरकारने सुद्धा गांभीर्याने बघावं आणि जसा इतरांना मोबदला देत आहे तसाच मोबदला त्या ठिकाणी आम्हाला द्यावा. मी अपेक्षा करतो की तातडीने हा प्रश्न सोडवला जाईल. मी कालच भिक्खू संघाला बोललोय. त्यांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मला सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी घेऊन आम्ही पुढे जाऊ. त्या ठिकाणी झाडं तोडलेत, बौद्ध स्तूप तोडलंय. अरे झाडांची सुद्धा बेकायदेशीर कत्तल केलेली आहे. बेकायदेशीर झाडांचं संगोपन बौद्ध भिक्खूंनी केलं होतं एवढ्या वर्ष, ते सुद्धा तोडण्यात आलेत. वास्तू तोडल्यात आणि या सगळ्या प्रक्रियेची कोणतीही कायदेशीर नोटीस त्या ठिकाणी दिलेली नाही. नोटीस न देता हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. ना कोर्टाची नोटीस आहे, ना महानगरपालिकेची नोटीस आहे, ना रस्ते विभागाची नोटीस आहे. कसलीही नोटीस नाही. जेसीबी येतात, पोलीस येतात आणि दादागिरीने हे सगळं उद्ध्वस्त करतात. या दादागिरीशाहीचा आम्ही निषेध करतो. भिक्खू संघाने मला थेट नाव सांगितलंय. खासदार श्रीकांत शिंदे हेच या सगळ्या कारवाईच्या मागे आहेत. त्यांनी असणारं तात्काळ समाजाची माफी मागून पर्यायी वास्तू केंद्र निर्माण करून द्यावं अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे.